दिला, ज्या गोष्टी मला कधीच क्लोज झाल्या नाही त्या गोष्टी त्याला दिल्या आणि बहुतेक जागी 80% जागी तो तिथे सक्सेस झाला. बरोबर. मी नेहमी म्हणतो की मला जर ब्रांचहेडपणाला जर 12 वर्ष लागली असतील किंवा 10 वर्ष लागली असतील तर माझ्या स्टाफला किंवा माझ्यासोबत जे कलिग्स आहेत त्यांना तो काळ जो आहे तो मिनिमाइज झाला पाहिजे. तो 70%, 60%, 50% पर्यंत झाला पाहिजे. कारण की त्यावेळेला आपण रस्ता स्वतः खोदून सर्च करत होतो. आता जर त्या रस्त्यावर आपण कधीतरी पोहोचलेलो आहे, आपल्याला माहित आहे, तर तो माझा काळ जो तो गेलेला आहे तो मिनिमाइज झाला पाहिजे. बरोबर. आणि तो सार्थ ठरवण्यामध्ये जसा राहुलनी मोडाचा हे केला, तसाच कृपाली, अपेक्षाणी, तिकडे आशिष असो आमचा किंवा अजून बाकी स्टाफ्स आहेत, त्या सगळ्या लोकांनी ती भूमिका पार पाडलेली होती. कारण की मला 10 वर्ष 12 वर्षाचा ब्रांचहेडला होत बनायला जर राहत असेल, तेव्हा राहुल जर त्याच्या करिअरच्या 5व्या 6व्या 7व्या वर्षी ब्रांचहेड होत असेल किंवा तो त्याच्या करिअरच्या 3ऱ्या 4थ्या वर्षी तो डेप्युटी मॅनेजर होत असेल, तर तो काळ ह्या लोकांनी कमी केला. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही कमी केला काळ तो कमी करणार तेव्हा तेव्हा मला अजून जास्त प्राऊड फील होते. सो तो काळ त्यांनी तसा कमी केला. त्यांनी एक्सेप्शनल 2-3 वेळा प्रमोशन घेतले, बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या. कन्सिस्टंट बिझनेस करणे असो, कन्सिस्टंट कॉलिंग्स असो, कोल्ड कॉलिंग्स असो किंवा इतर सगळ्या गोष्टीमध्ये त्याचा एक्सपिरियन्स असो, प्रत्येकाने जवळून जाणवलेला आहे. बरोबर. त्याला ऑपरेशन्स मध्ये पण नॉलेज आहे, त्याला ऑपरेशन्सची पण सगळ्या गोष्टीची कळकळ आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत. आणि फायनली ह्या गोष्टी तुम्हाला तेव्हाच कळतात किंवा तेव्हाच तुम्हाला ती कळकळ असते किंवा तुम्हाला करण्याची इच्छा असते जेव्हा तुम्हाला फॅमिलीतूनही प्रेशर असते. बरोबर. त्याला त्याचे वडील त्याच्या लहानपणीच पास ऑन झाले होते आणि त्याला माहित होतं की याच्याशिवाय आता आपल्याला दुसऱ्या पर्याय नाही आहे. ह्या वेळेला स्वतःला एक्सलन्स सिद्ध करणं खूप कठीण असतं. अशा काळात त्यांनी त्याला स्वतः एक्सलन्स सिद्ध केलं. पहिला जॉब हा त्याचा आखरी करिअर म्हणून जेव्हा निवडला जातो किंवा तो सिद्ध होतो आणि तो एक्सलन्स पद्धतीने काम केला जातो तेव्हा ते अप्रतिम असतं. सो तो अप्रतिमरित्या काम करत आहे. ऑल द बेस्ट कृपा. खूप छान काम करशील. कंटिन्यू तर आहोत आपण. पण जे काही केलेलं आहे त्याच्यामध्ये एक हातभार असू शकतो, पण मेहनत 2000% ती तुझीच होती, तुझीच आहे आणि त्या पद्धतीने तू काम करू शकणार आहे. आताही त्याला निवडताना मी फक्त एकच म्हटलेलं होतं की सोप्या जागेवर नाही जायचं. सगळ्यात टफ आहे, सगळ्यात जगात कठीण आहे, तीच गोष्ट करायची. बरोबर. मला त्याला इथून बाहेर निघण्यासाठी काही सल्ला द्यायचा नव्हता, पण त्याच्याजवळ अनेक ऑफर लेटर आजपर्यंत होती. मी कधीही त्याला तो दुजोरा दिला नव्हता. पण सगळ्यात किचकट काम करणारी कोणती बँक आहे? हा ती आहे. चल तिथेच जा, स्वतःला सिद्ध कर, आहे की नाही. तर अशा पद्धतीनं मी त्याला सल्ला दिलेला आहे. पण तरीही जोशी साहेबांना मी सांगितलं की त्याची इच्छा काय आहे आणि तो कुठल्या गोष्टीवर थांबू शकतो. आणि त्याला इक्विटास बद्दल खूप प्रेम आहे. इक्विटास बद्दल प्रेम याच्यासाठी आहे कारण की त्याच्या करिअरचा स्टार्ट होता, त्याला त्याच्यामध्ये सगळं समजलेलं आहे आणि त्यांनी होम लोन त्याच हिशोबाने घेतलं होतं. त्याच्या डोक्यात जर असतं की उद्या जायचंय, पुढच्या वर्षी जायचंय, त्याने जीवनात होम लोन घेतलं नसतं. सो त्यालाही कुठल्या गोष्टीवर तुम्ही थांबू शकता मी सांगितलेलं आहे. आय होप ती गोष्ट होऊन तो थांबून जाईल आणि इक्विटास ब्रांच पुन्हा एकदा तशी उभी होईल. कुणाच्या जाण्याने कुठलाच फरक पडत नसतो, है ना. सो तोही फरक या चेअरला कधी जाणवणार नाही, त्या कॅबिनला कधीही जाणवणार नाही. कुणीतरी जाणार आणि कुणीतरी येणार हा निसर्गाचा नियम आहे. बरोबर. सो फक्त ती चेअर खाली नाही होत आहे तर आजच ते तिथे बसणारा व्यक्ती पण आपल्यापाशी अवेलेबल आहे. नशीब आहे. अनेक ब्रांचला 1-2 वर्ष ते नशीबही लागत नाही. बरोबर. अमरावती ब्रांच जेव्हा प्रतीक शुक्ला गेले त्यानंतर 2 वर्षापर्यंत खाली होती चेअर. बरोबर. सो तुम्हाला तो लीडर त्या क्षणाला भेटत आहे आणि एक्सलंट लीडर भेटत आहे. ते तुमचं नशीब आहे. शेवटी जोशी सरांबद्दल जे मी आतापर्यंत बोलत आलो, है ना, थँक्यू सो मच, है ना. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ज्या पद्धतीनं आपण कॅबिन मध्ये होतो आणि जो वेळ घालवला. मी इक्विटास बँकेमध्ये जर फोन उचलून कोणाशी बोलत असेल ना, फक्त यांच्यासोबत बोलत होतो त्या काळामध्ये. यांच्याशिवाय मी कधीही कोणाशी खूप गप्पा वगैरे मारल्या नाही. आणि त्यानंतर मग संदीप धुमाळाला माझा मित्र ऍक्सिस मधून, तेव्हा त्याच्यासोबत. याच्या व्यतिरिक्त माझं जे जग आहे ना ते फार थोडंसं छोटं आहे. ओके. मला फक्त तुमच्यासमोर बोलता येते. मी असं कॅज्युअल मध्ये खूप बडबडत नाही, तुम्हाला माहित आहे ना. मी कधी असा तुम्हाला कदाचित बर्थडेला किंवा कोणत्या गोष्टीला फोन करण्याची शक्यता फार कमी आहे. पण मला तुम्ही फील्डवर टाका, मला सिस्टमवर टाका, माझ्या हातात माईक द्या तुम्ही, मी तो वेळ काढू शकतो, किती चांगल्या पद्धतीने काढू शकतो. बरोबर. नथिंग पर्सनल. परत एकदा सगळ्यांना सांगतो, जे काही मी तुम्हाला हार्श बोललो असेल, सगळ्या गोष्टी झाल्या असतील किंवा चिडलो असेल, त्या फक्त आणि फक्त त्या चेअरचा मान होता, त्या तुमच्या चांगल्या गोष्टीसाठीच होता. बरोबर.
पर्सनली मला कोणाशीही काहीही प्रॉब्लेम नाही आहे, इथे असलेले असो किंवा बाहेर गेलेले लोक असो सगळ्यांशी बरोबर मी ऑलवेज कुठल्याही क्षणाला तुमच्या टचमध्ये आहे, तुमच्या प्रोफेशनल जर्नीमध्ये असो किंवा तुमच्या पर्सनल जर्नीमध्ये असो. एनी टाइम फील फ्री, कॉल करा, काही करा बरोबर. घर माझं इथेच आहे, मी कधी कळम सोडणार नाही, मी कळमलाच असेल आहे की नाही. त्यामुळे आपला टच नाही राहणार किंवा आपल्या भेटी होणार नाही असं होणार नाही. सो थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. व्हेरी सॉरी.